आज 9 मार्च को स्वराज्य की राजधानी फोर्ट रायगढ़ के तलहटी पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना का 20वां वर्षगांठ समारोह आयोजित किया जा रहा है। इस समारोह के लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे, उनकी पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे समेत पार्टी प्रमुख, विभिन्न नेता और पदाधिकारी 8 मार्च की शाम से ही महाट के होटल विसावा पहुंचे थे। आज उन्होंने रायगढ़ किले पर पहुंचकर छत्रपति शिवाजी महाराज को प्रणाम किया। उसके बाद वो फिर से किले से नीचे उतरे और किले की तलहटी में मनसे की सालगिरह मनाई। राज ठाकरे ने खुद फॉर्म भरकर किले रायगढ़ से सदस्यता नोंदणी की शुरुआत की। मला कल्पना इथे गरम खूप होतंय। दरवर्षी आपण वर्धापन दिन एखाद्या हॉलमध्ये साजरा करतो, तिकडे सगळे तुम्ही येता। यावर्षी मी ठरवलं की म्हटलं 9 तारखेला वर्धापन दिन, 19 तारखेला आपला गुढीपाडव्याचा मेळावा सभा, म्हटलं 9ला पण बोला, 19ला पण बोला। म्हटलं जे काय बोलायचं ते एकदा 19 तारखेला बोलून टाकू। आणि म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा मग 9 तारखेला आपण काय करावं। तर पक्ष सदस्य नोंदणी ही बरेच दिवसापासून आपली काही चालू होती। म्हटलं आपण 9 तारखेला वर्धापन दिनाला पक्ष सदस्य नोंदणी आपण सुरू करू। आज माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे, जिथे जिथे मंडळीच्या जागा असतील, अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या पक्षाचं सदस्य व्हायचे, नुसतं सदस्य नाही व्हायचे तर त्याला सक्रिय सदस्य व्हायचे। तर ज्या ज्या मंडळीच्या जागा असतील, मग तिकडे शाळा असतील, कॉलेजेस असतील, मंदिरं असतील, इतर दुसरीकडच्या मार्केट असतील, त्या सर्व ठिकाणी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स, टेबल्स तिकडे लागली पाहिजेत। तुम्ही लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे। आणि अनेक लोक आहेत ज्यांना, हजारो लोक आहेत की ज्यांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचे, त्यांना सदस्य करून तुम्ही सर्वांनी घ्या। आज महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावरती आज आपल्या नोंदणीचा सुरुवात आपण करत आहोत। तर महाराजांचे सर्वजण तुम्ही आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रभर तुम्ही जा आणि येत्या 19 तारखेला गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझा जो कोणी लोक माझा महाराष्ट्र सैनिक आहेत, जे महाराष्ट्राचे हितचिंतक आहेत, त्यांनी सर्वांनी 19 मार्चला काय योगायोग बघा, 20 वर्षानंतर आपली पहिली सभा 20 तारखेला झाली होती, 19 मार्चला आणि आज 20 वर्षानंतर परत आपल्या गुढीपाडव्याच्या सभेला 19 मार्चच तारीख। त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण उत्साहात, जल्लोषात, गुलाल उधळत आपण सर्वजण शिवतीर्थावरती 19 मार्चला यावं असं एक आवाहन करतो। आणि या नोंदणीच्या उपक्रमाला, सदस्य नोंदणी उपक्रमाला सुरुवात झाली असं जाहीर करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।